नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी कलाची अंघोळ झालेली असते आणि अंजू तिला बोलवायला येते आणि सांगते की आबांनी तुम्हाला बोलवलंय. कला आता आबांच्या रूम मध्ये येते तेव्हा आबांचा डोळा लागलेला असतो. कला आबा असं म्हणते तेव्हा आबा म्हणतात की अगं कला ये, हे तुझं पण घर आहे. कला येते आणि आबांजवळ बसते. आबा म्हणतात की मी तुला तुझं घर म्हटलो खरं, परंतु तुला ह्या घरामध्ये काल खूप त्रास झाला. अद्वैत आणि सरोज तुझ्याशी खूपच विचित्र वागले. अगं पण हे दोघं तुला फक्त बोलले, त्यांचे मन खूप चांगले आहेत आणि ते जे काही बोलले कारण कालच्या प्रसंगाने त्यांना खूप मोठा धक्का बसलाय. त्यांना सावरायला आता थोडासा वेळ लागणार आहे आणि तुलाही त्यांना थोडंसं समजून घ्यावं लागेल पोरी. आता जे काही घडलं ते चुकीचंच घडलं आणि त्यामध्ये तुझीही चूक नाहीये हेही मला माहितीये, परंतु जे घडलं ते चुकीचं आहे हे तर तू मान्य करतेस ना. कला म्हणते की हो आजोबा, खरं तर आमच्याकडनं जे काही झालं ते फार चुकीचं होतं. आम्ही असं नव्हतं वागायला पाहिजे. माझी आई खोटं बोलतीये, तुमच्याशी चुकीचं वागतीये हेही मला माहित होतं आणि मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मी आणि माझ्या बाबांनी तिला खूप विरोध केला, परंतु आई मात्र काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हती. प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाचं फ्युचर हे चांगलं असावं असंच वाटतं ना, आणि त्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने मार्ग निवडत असतो. तर माझ्या आईने हा मार्ग निवडला आणि आबा शेवटी ती माझी आई आहे आणि आईच्या आनंदासाठी मी गप्प बसले. तुम्हाला खरं सांगते की माझ्या आई वडिलांनी आमच्या तिघींवरही खूप चांगले संस्कार केले. स्वतःच्या पायावर उभं केलं, जगाशी लढायला शिकवलं, चांगलं काय वाईट काय याची जाणीव करून दिली. केवळ आमच्या आर्थिक परिस्थितीमुळे नैनाताईचं लग्न सारख्या एवढ्या मोठ्या घरात होणं तर शक्य नव्हतं. आमच्या सारख्यांचं स्थळ तुमच्यापर्यंत यावं म्हणून माझ्या आईने हे सगळं घडवून आणलं. एकदाच नैनाताईचं मोठ्या घरात लग्न होईल आणि लग्न झाल्यानंतर सगळं काही ठीक होईल असा माझ्या आईचा समज होता. मला तुमच्या समोर तिची बाजू नाही मांडायची, परंतु केवळ तिचा हट्ट होता म्हणून मी गप्प बसले आणि त्यासाठी आजोबा मला माफ करा. आजोबा आता जागेवरनं उठतात आणि कलाला पाण्याचा ग्लास देतात. कला पाणी पिते. आबा म्हणतात की कला, तुला जे काही म्हणायचंय ते मला समजतंय आणि तुझ्या मनाला समजून घ्यायला मी आहे, पण प्रत्येक वेळी असं होईल असं नाही ना. आतापासून ही लढाई तुझी आहे आणि ती लढाई पूर्ण करताना आता तुलाच ठरवायचंय काय करायचंय ते, परंतु ही लढाई तुला फक्त प्रेमाने पूर्ण करायची. आता हे घर आहे तेही तुझंय, घरातली माणसंही तुझी आहे आणि घरात जे वादळ झालंय तेही तुझ्यामुळेच झालंय. आता हे वादळ कसं कमी करायचं आणि घराची परिस्थिती पुन्हा पहिल्यासारखी कशी करायची हे फक्त तुझ्या हातात. कला म्हणते की हो आजोबा. आबा म्हणतात की मगाशी मी तुला म्हटलो की अद्वैत, सरोज ही माणसं काही वाईट नाहीयेत, तू पण वाईट नाहीयेस हेही मला माहितीये, परंतु आजची ही परिस्थिती वाईट आहे. पण आता ह्या परिस्थितीला कसं हाताळायचं हे तुझ्याच हातात आहे. पण मला नक्कीच खात्री आहे की तू ह्या परिस्थितीला सामोरं जाशील आणि एक ना एक दिवस घरच्यांची सगळ्यांची मनं जिंकशील. तर इकडे संगीताला नैनाची फार काळजी वाटत असते आणि ती काजूला म्हणत असते की काजू, अगं नैनीच्या एखाद्या मैत्रिणीचा फोन नंबर आहे का तुझ्याकडे? तर काजू म्हणत असते की नाहीये माझ्याकडे. संगीता म्हणते की अगं बघ, काहीतरी आपल्याला तिची माहिती तरी भेटेल. तर काजू म्हणते की एकदा तिने माझ्या मोबाईलवरनं तिच्या मैत्रिणीला कॉल केला होता, मी बघते. तर आता काजू नंबर बघत असते तेव्हा बाबा तिथे येतात आणि काजूला म्हणतात की काजू, तुला कॉलेजला जायचंय ना, जा बरं तू कॉलेजला निघून. संगीता म्हणत असते की अहो काय गेलो तुम्ही, आपल्याला नैनीची थोडीफार माहिती तरी भेटली असती ना. तेव्हा बाबा म्हणतात की ती गेलीये पळून आणि तू कशाला तिची काळजी करत बसलीयस? तिला आहे का आपली काळजी की आपले आई बाबा काय करत असतील, कसे असतील, परंतु ती मात्र गेलीये सगळं सोडून. संगीता बोलायला जाते तेव्हा बाबा म्हणतात की खबरदार, जर आता एक शब्द तरी काढशील तर येतो मी, असं म्हणून आता बाबा घराबाहेर निघून जातात. तर इकडे कला रोहिणीच्या पाया पडते. रोहिणी म्हणते की अगं नको, कशाला फॉर्मॅलिटीज करतेय आणि तू बरी आहेस ना? मी पण तुला काय विचारतीये, मला माहितीये तू बरी नाहीयेस आणि तू तुझ्या आई वडिलांशी बोलली सुद्धा नसेल ना, तुला फोन सुद्धा करायला लावलेला नाहीये. पण जाऊ दे, काळजी करू नको, मी त्यांना फोन केलाय. हे ऐकून कला खूप खुश होते आणि कला म्हणते की खरंच तुम्ही फोन केला होता, काय म्हटले ते? रोहिणी म्हणते की अगदी बरे आहेत ते आणि तू काही काळजी करू नको. कला विचारते की नैनाताई बद्दल काही कळलं का तुम्हाला? तेव्हा रोहिणी म्हणते की नाही ग, नैनात बद्दल तर काहीच कळलं नाही. पण अगं कला, आपण असं हातावर हात धरून नाही ना बसू शकत, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. अगं लग्नाच्या मांडवातून गायब झालीये ती आणि ती कशी असेल, तिने जर काही बरं वाईट केलं असेल तर? म्हणजे चिठ्ठी तर लिहून ठेवलीये तिने, परंतु असंही होऊ शकतं की कोणीतरी तिच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली आणि तिला किडनॅप वगैरे केलं असेल तर? मी काय म्हणते, तू एक काम कर, तू पोलीस स्टेशनला जा आणि तिच्या नावाची कंप्लेंट रजिस्टर कर.
कर. कला म्हणते की बरोबर बोलताय तुम्ही, आत्ताच्या आत्ता मी जाते आणि पोलीस स्टेशनला नैनाताईची कंप्लेंट रजिस्टर करते. तर अद्वैतने इकडे कॉल केलेला असतो आणि तो कॉलवर म्हणत असतो की 24 तास दिले होते तुम्हाला मी आणि अजूनही ती नैना खरे सापडली नाहीये. मला काहीही करून ती नैना खरे कुठे हे शोधायचे. अद्वैत खूप चिडलेला असतो, रागारागात फोन ठेवून देतो. तेवढ्यातच रोहिणी तिथे येते आणि अद्वैतला विचारते की अद्वैत, कला कुठे? तर अद्वैत म्हणतो की मला काय माहिती ती कुठे. रोहिणी म्हणते की आता ती कला खरे नाहीये, कला चांदेकर आहे. त्यामुळे ती काय करते, काय उद्योग करून ठेवते हे आता आपल्यालाच बघावं लागणार. चांदेकरांची इज्जत तशी त्यांनी वेशीवर टांगली, परंतु आता ती काय करते हेही बघायला पाहिजे ना. अद्वैत आता खूप चिडलेला असतो आणि तो तिथून निघून जातो. तेव्हा रोहिणी म्हणत असते की याला म्हणतात एक घाव दोन तुकडे. तर इकडे सर्व नाश्त्यासाठी बसलेलीच असते. तितक्यातच अद्वैत अगदी तावातावाने खाली येतो. अद्वैत खाली आल्यावर रोहिणी त्याला विचारते की अरे काय झालंय, परंतु अद्वैत डायरेक्टली कलाच्या रूम मध्ये जातो. कला रूम मध्ये नसते. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला वाटलंच होतं ही काहीतरी नवीन करणार. तर सरोज अद्वैतला विचारत असते की अरे अद्वैत काय झालं, परंतु अद्वैत काहीही बोलत नाही आणि तिथून निघून जात असतो. अद्वैत आता रजनीला विचारायला येतो की कुठे गेली ती मुलगी. तेव्हा आबा म्हणतात की तिचं नाव कला आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हा तीच ती, कुठे गेली, कोणाला काही सांगून गेली आहे का ती? ऍक्च्युली त्या मुलीला ना घरातच घ्यायला नको होतं. अद्वैत आबांना विचारतो की आबा तुम्हाला तरी काही सांगून गेली आहे का ती? तेव्हा आबा म्हणतात की नाही रे, इथेच असेल कुठेतरी ती. रोहिणी म्हणते की अहो आबा, पण मी सगळीकडे शोधलंय, ती तर कुठेच नाहीये. सरोज म्हणते की बहुतेक पळून गेली असेल. शेवटी बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवणार ती. आता इकडे अंबाबाईला प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की मी 3 मुलींना जन्म दिला, परंतु त्यांची कधी आई होऊ शकले नाही. देवा, माझ्या कर्माची फळं तिकडं ती कला भोगते, परंतु तिच्या वाट्याला अजिबात दुःख येऊ देऊ नकोस, तिला सुखाचं ठेव. आणि माझी नैनी, ती कुठे पळून गेली आहे, तिच्यासाठी मी एवढं काय काय केलं, परंतु शेवटी तिने माझं नाक कापलं. पण आता ती कुठे असेल, तिला मी कसं शोधू? सीता नैनाला कॉल करून बघते. तेव्हा नैनाचा फोन बंद येत असतो. संगीता खूप घाबरलेली असते आणि म्हणत असते की नैने अगं, घरी एकदा फोन करून तरी सांग कुठे आहेस तू. तितक्यातच तिथे बाबा येतात. संगीताला विचारतात की कोणाला फोन करतेयस. तेव्हा संगीता म्हणते की नैनाला करते हो, आता आपण तिला शोधायला पाहिजे ना. बाबा तिच्या हातातून फोन घेतात आणि म्हणतात की त्याची काही गरज नाहीये, आपल्याला फसवलंय तिने आणि अशा पोरीशी आपल्याला काही संबंध ठेवायचा नाहीये. आणि आता इथून पुढे आपल्याला फक्त 2च पोरी आहेत, एक कला आणि दुसरी म्हणजे काजू. नैनी आपल्यासाठी कायमची मेलीये. असं बोलून आता बाबा तिथून निघून गेलेले असतात. तर संगीताला मात्र फार टेन्शन आलेलं असतं. तर इकडे सर्वजण कलाची वाट बघत असतात. सरोज म्हणते की आपण का म्हणून तिची वाट बघतोय, मला माहितीये ना ती पळून गेलीये. या खरेंनी पण ह्या पोरींना काही शिकवलेलं नाहीये. तर ती म्हणत असते की मी आता एक काम करते, मी खरेंना कॉल करते आणि त्यांना विचारते की असं मुलींना तुम्ही शिक्षण दिलंय का, असं मुलींना तुम्ही तुमच्या वाढवलंय का. आणि अद्वैत, तू पहिल्यांदा पोलिसांना कॉल कर. अद्वैत पोलिसांना कॉल करायला लागतो. तेव्हा आबा त्याला थांबवतात. आबा म्हणतात की पहिल्यांदा आपण बघूयात तरी की काय झालंय ते. तितक्यातच कला तिथे येते आणि तिच्या रूम मध्ये जायला लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो की 1 सेकंड आणि तो कलाला विचारतो की आता एवढ्या रात्री कुठे गेली होती. तेव्हा कला मनात विचार करत असते की आता जर नैनाताईची मिसिंग कंप्लेंट द्यायला गेले होते, हे जर ह्या लोकांना कळलं तर हे लोक खूप चिडतील. विचारत असतो की सांग ना, कुठे गेली होतीस तू आणि काय करायला गेली होती आणि पुढचा प्लॅन काय आहे तुझा चांदेकरांच्या विरोधामध्ये. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की नक्की कुठल्या हक्काने विचारतोयस तू हे सर्व मला. तू जर मला बायको म्हणून स्वीकारलंच नाहीये तर मी कुठे गेले होते, काय गेले होते, कशासाठी गेले होते याच्याशी तुझं काही घेणं देणंच नाहीये. तेव्हा अद्वैत आता गप्प बसलेला असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर सकाळी सकाळी अद्वैतची गाठ सोडायची असते आणि अद्वैत तो हातापायीपणा करून ती गाठ सोडत असतो. तेव्हा कला म्हणत असते की तुला जमणार आहे का सोडायला, मी जसं सांगते ना तसं कर. आणि मग कला ज्याप्रमाणे त्याला सांगत असते त्याप्रमाणे अद्वैत गाठ सोडवतो. तेव्हा कला म्हणते की सुटला ना आता गुंता. कला आणि अद्वैत या दोघांनाही अंघोळ घातली जाते. तर कलाला आणि अद्वैतला ते अजिबात आवडत. मनात म्हणत असते की देवी अंबाबाई हे सगळं लवकर संपू देत. तर मित्रांनो, असेच तुम्हाला जर मालिकांचे डेली एपिसोड आणि त्यांचे ट्विस्ट बघायला आवडत असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.